नमस्कार, तुमचे पुन्हा एकदा हर्षा स्पेशलमध्ये मनापासून स्वागत। आज मी तुम्हाला दाखवणार आहे ही जवस कशी भाजायची। छान अशी कुरकुरीत आपण तिला भाजू। तर त्यासाठी मी काय घेतलंय, हे 1 कप जवस घेतलेली आहे। तर 1 कप जवस भाजून घेण्यासाठी थोडंसं पाणी घेते एका वाटीमध्ये आणि त्यातच अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा मीठ टाकून घेते आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचंय। मीठ पूर्णपणे आपल्याला विरघळवून घ्यायचंय यामध्ये। तर आता हे छान मीठ मिक्स झालंय, बघू शकता तुम्ही। आता आपण जवस भाजायला घेऊ। जवस भाजून घेण्यासाठी मी पॅन ठेवून घेतलाय गॅसवर, गॅस सुरू केलाय आणि ही जवस आता पॅन मध्ये टाकून घेते सर्व आणि तिला मीडियम टू हाय हीट वर सारखं हलवत राहायचं आहे। 1-2 मिनिटांनंतर ही जवस अशी छान तडतड आवाज करून भाजली जाते। त्याच वेळी आपल्याला हे हळदीचं जे पाणी केलंय ते थोडं असं चमच्याने टाकून घ्यायचं आहे। याच्यावर थोडं टाकून एकदा हलवून घ्यायचं। खाली पॅनला थोडं लागतं हे मिठाचं, पण काही हरकत नाही, आपण सारखं त्याला हलवत राहायचंय। जवस थोडी कोरडी दिसायला लागली की पुन्हा हे उरलेलं सर्व पाणी ते टाकून घ्यायचं आपण आणि पुन्हा हलवून घ्यायचंय त्याला। आणि आता गॅस एकदम कमी करायचा आणि कमी गॅसवर आपण याला हलवत राहायचंय। आता 2 ते 3 मिनिट हे छान फ्राय केलंय मी। आता हे छान अशी तडतड उडायला लागली, हे आवाज ऐकू शकतात। आता ही भाजत आलेली आहे। आता 5 ते 7 मिनिटे झालेले आहेत आणि जवस आपली भाजून रेडी आहे। गॅस बंद करते मी आता आणि ही पूर्ण थंड झाली की मग एका बरणीत भरून ठेवायची आहे। मुखवास म्हणून छान लागते खायला। तर अशा प्रकारे ही आपली छान भाजलेली कुरकुरीत जवस तयार आहे। आणि अशाच छान रेसिपीजसाठी हर्षा स्पेशल हे चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। बाय बाय।